नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुका तोंडावर असतानाच इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी इचलकरंजी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या दिशेने पहिले ठोस पाऊल म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व वैचारिक समानता असणाऱ्या इच्छुक उमेदवार यांची पहिली औपचारिक बैठक गणेशनगर येथे पार पडली. महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा झाली असून 15 डिसेंबरला आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीला 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याबाबतची भूमिका, संभाव्य जागा वाटप, समन्वय समितीची रचना तसेच संयुक्त रणनीतीवर या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. इचलकरंजी शहराबरोबर प्रभाग क्रमांक 3 भाजपा आणि महायुतीसमोर प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक असल्याची भूमिका आघाडीतील घटक पक्षांकडून सातत्याने मांडली जात आहे. आता त्याला प्रत्यक्ष कृतीचे स्वरूप येत असून ही बैठक म्हणजे महाविकास आघाडीच्या निवडणूक रणनीतीची सुरुवात मानली जात आहे. शहरातील राजकीय समीकरणे लक्षात घेता महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीमुळे केवळ पक्ष कार्यकर्त्यांचेच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रसंगी गुड्डू शेख, अविनाश वासुदेव, बापू जाधव, विजय देवकर, अमोल भाटले, अभिजित लोले, लक्ष्मण पाटील, गजानन शिरगावे, दिलीप जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.